मैत्रिणी नमस्कार. आपल्याला आज समजणार आहे खरंच ऋषिकेशला ती माया वाचवणार आहे की जानकी वाचवणार आहे. तर चला मग स्टार्ट करूया आजचा एपिसोड. सुमित्रा आई जानकीला म्हणतात, अगं अंगाला हळद लागली आहे ना ऋषिकेशच्या, मग असं घराच्या बाहेर जाणं अपशकुन असतं, जा अडव त्याला, असं म्हणते आणि लागोलाग जानकी सुद्धा ऋषिकेशच्या मागं धावत जाते. मास्कमॅनच्या मागे ऋषिकेश आणि ऋषिकेशच्या मागे जानकी असे तिघांची धावपळ चालू असते. ऋषिकेश त्या माणसाच्या जवळ पोहोचतोच त्याचा मास्कही काढणारच असतो. भरधाव वेगाने एक व्हॅन येते आणि दोघंही त्याला टक्करतात. ऋषिकेश खाली पडतो. ऋषिकेशला खाली पडलेलं पाहून जानकीचा सगळ्या अंगाचा घाम सुटतो आणि ती जोरात ओरडते ऋषिकेश म्हणून, आणि हा मास्कमॅन संधीचा फायदा घेऊन तिथून फरार होतो. जानकी ऋषिकेश जवळ येते आणि उठा ऋषिकेश म्हणत असते. ऋषिकेश म्हणतो, जानकी तो माणूस, आणि जानकी म्हणते, तो माणूस बहुतेक पळून गेला. जानकी ऋषिकेशला विचारते, काय गरज होती त्या माणसाच्या मागे असं धावत जाण्याची, आणि ऋषिकेश म्हणतो, त्याला पकडणं खूप गरजेचं होतं. ऋषिकेश पुढे म्हणतो, हाच तो माणूस असू शकतो ज्याबद्दल सारंगने आपल्याला सांगितलं होतं. जानकी ऋषिकेशला म्हणते, तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला लागली नाही ना, चला आपण डॉक्टरकडे जाऊया. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो, नाही आपण घरी जाऊया, मी ठीक आहे आता. ऋषिकेशला आधार देत जानकी घरी घेऊन येते आणि इकडे ऐश्वर्या मनातल्या मनात म्हणते, ओ गॉड, तो माणूस इथे आला होता, म्हणजे ह्या लोकांनी त्यांना पाहिलंय. ऐश्वर्या पुढे म्हणते, तो मूर्ख माणूस माझ्याशी एवढा माझाच बोलला की मी हळदीत नाही येणार म्हणून, आता कशासाठी आला होता. ऐश्वर्याला आता एक भीती वेगळीच बसलेली आहे. ती म्हणते, ह्या दोघांना जर तो सापडला तर तो त्यांच्याबद्दलही सांगेल आणि माझ्याबद्दलही सांगेल, मग काय होणार, सगळा प्लॅन फ्लॉप होणार. नाही असं होऊन चालणार नाही. आणि आता इकडे बघा मैत्रिणी, आता खूप गंमत होणार आहे. सुमित्रा आई अवंतिकाला विचारते, काय ग, तुला काय माहिती आहे, तुला काय सांगितलंय त्यांनी. अवंतिका भावनाच्या वेगात सांगून जाते की काल सारंग भाऊजीने असं म्हणते आणि लगेच तोंडावर हात मारते. तिला समजलं की आता मी काय माती खाल्ली, आणि म्हातारी टाकामाका तिच्याकडे पाहते. ऐश्वर्या तिच्या जवळ येते आणि म्हणते, काय, कोणते भाऊजी. अवंतिका तिची बाजू सावरत म्हणते, ऋषिकेश भाऊजी. सुमित्रा आई म्हणते, बरं तू चल बरं आता माझ्या बरोबर, जरा तुझ्याकडे काम आहे. अवंतिकाचा आई हात धरते आणि मध्ये नेत असते. तोच ऐश्वर्या म्हणते, थांबा, आणि अवंतिकाला म्हणते, तू आता सारंगचं नाव घेतलंस ना. हो ना. अवंतिका ॲटिट्यूड दाखवत म्हणते, हो घेतलं मी सारंग भाऊजीचं नाव. अगं आम्हाला त्यांची सवयच इतकी झाली आहे ना, गेलं असेल तोंडातून निघून सारंग भाऊजीचं नाव. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते, पण तू का त्यांचं नाव घेतलंस. आणि त्यावर अवंतिका म्हणते, काय आहे ना, आम्ही दिवसातून रोज त्यांची एकदा तरी आठवण काढतो. तुझ्यासारखं नाही आहे ग, एवढ्यात तुला विसर पण पडला आणि चक्क तू लग्नासाठी उभी राहिलीस. अवंतिका पुढे म्हणते, आमचं सगळ्यांचं सारंग भाऊजीवर खूप प्रेम आहे, आम्ही रोज आठवण काढतो त्यांची, कळलं. ऐश्वर्या रडण्याचं नाटक करते आणि म्हणते, मला पण त्यांची आठवण खूप येते, म्हणून काय मी त्यांचं दुःख, त्यांची आठवण सगळ्यांसमोर मांडत फिरू का. आणि त्यावर अवंतिका म्हणते, ए गप ग, तुझे हे मगरीचे अश्रू आहेत ना, ते तुझ्या डोळ्यातच साठवून ठेव, बाहेर नको येऊ देऊ, नाही तर पूर वगैरे यायचा आणि मुळशी गाव वाहून जायचं. सुमित्रा आई अवंतिकाची बाजू सावरून घेतात आणि म्हणतात, अगं भांडू नका, प्रसंग काय, तुम्ही भांडताय काय, चल बरं तू माझ्यासोबत, असं म्हणून सुमित्रा आई अवंतिकाला तिथून घेऊन जातात. आणि आता इकडे लताबाई शुद्धीत आलेले असतात, पण त्या झोपेतच बोलत असतात, मला जानकीकडे जायचंय. आणि माया त्यांच्या जवळच बसलेली असते. तो माणूस औषध घेऊन येतो आणि म्हणतो, हे घे औषध आणि दे म्हातारीला. माया त्या माणसाला म्हणते, अहो जाऊ द्या ना आम्हाला इथून, मी तुमच्या पाया पडते. माया पुढे म्हणते, अशा अवस्थेमध्ये त्या इथं नाही राहू शकत. आणि तो माणूस म्हणतो, त्या म्हातारीचं काय करायचंय ना ते आम्ही बघू, तू फक्त तिला समजव. तो माणूस मायाला धमकी देतो आणि तिथून निघून जातो. लताबाई झोपेमध्येच म्हणत असते, मला जानकीला बघायचंय, एकदा बघायचंय, मला कृपा करून तिच्याकडे घेऊन जा. आणि माया म्हणते, काकू तुम्ही भानावर या बरं, तुमची मुलगी इथे नाहीये. माया लताबाईला आश्वासन देते की मी तुम्हाला तुमच्या मुलीकडे घेऊन जाईल, तुम्ही आता आराम करा. माया पुढे म्हणते, तुम्ही जर आराम नाही केला तर तुम्हाला बरं नाही वाटणार, आणि तुमची जानकी तुमच्या समोर असून तुम्हाला ओळखता नाही येणार. लताबाई मायाला म्हणतात, मला खरं सांग, तुला माझा त्रास होतोय ना, असल्या वागण्याचं टेन्शन येतंय ना. आणि त्यावर माया म्हणते, कसला त्रास. माया रडत म्हणते, मी खूप घाबरले होते, तुम्ही ऐकलंच नाहीच माझं. जे मनात आलं ते करून तुम्ही मोकळ्या झालात, पण आता जे झालं ते झालं, आता इथून पुढे तुम्ही कसलीही चिंता करायची नाही. माया म्हणते, आता इथून पुढे फक्त तुम्ही माझंच ऐकायचंय. आणि लता म्हणते, तू माझी एवढी काळजी करतेस, मग त्या माणसासमोर कशी काहीच बोलली नाहीस तू. आणि माया म्हणते, कसं काय बोलू काकू, तुम्ही मला तुमची मुलगी मानलत ना, बोलले असते तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, पण मी तुमचा जीव वाचावा म्हणून गप्प बसले. मैत्रीण, आता इकडे आशीर्वाद बंगल्यामध्ये बघा, तुम्ही एक गोष्ट निरीक्षण करून पाहिली आहे का, ऐश्वर्याचा आणि ऋषिकेशचा ड्रेस मॅचिंग आहे की नाही, मला नक्की सांगा. अवंतिका सौमित्राला म्हणते, तो मास्क घातलेला माणूस इकडे आला होता. आणि सौमित्रा आश्चर्यचकित होऊन म्हणतो, काय इकडे आला होता. आणि अवंतिका म्हणते, हो, आणि एक विचित्र पद्धतीने त्यांच्याकडे पाहत होता.
अवंतिका म्हणते दादा वहिनींना आता त्याच माणसाच्या मागे गेलेत. सौमित्र म्हणतो बापरे, आता इथे एवढं सगळं घडलं. आणि तेवढ्यामध्येच ऋषिकेश आणि जानकी येतात. सुमित्रा आई ऋषिकेशला म्हणते काय रे, काय झालं आणि किती लागलंय बघ तुला. त्यावर ऋषिकेश म्हणतो अगं काही नाही आई, काही नाही झालंय, व्यवस्थित आहे मी. आई म्हणतात मी सांगितलं होतं ना बाहेर जाऊ नको, हळदी लागलेली आहे, अपशकुन होतो म्हणून. ऋषिकेश म्हणतो तो माणूस माझ्या हाताला लागणार होता पण थोडक्यात निसटला ग. सौमित्र म्हणतो तो इथे आलाच कसा. आणि सुमित्रा आई विचारतात कोण होता तो माणूस. जानकी म्हणते आई आम्हाला खरंच माहिती नाही कोण होता, पण तो खिडकीतून एक विचित्र पद्धतीने आमच्याकडे पाहत होता. सुमित्रा आई म्हणते आता कोणाला पकडायची न कोणाच्या मागे मागे जायची गरजच नाहीये. मी सांगत होते ना हळद लागली असं मागे जाऊ नकोस म्हणून. तेवढ्यात ऐश्वर्या म्हणते अहो हिच्या सांगण्यावरूनच गेले असतील बाहेर, हे हिला अक्कल पाहिजे ना. जानकी म्हणते ऐश्वर्या काही माहिती नाहीये ना तर गप्प बस. त्यावर ऐश्वर्या म्हणते का गप्प बसायचे, मी का बोलू नको मी. अगं इथं माझ्या होणाऱ्या नवऱ्याला किती इजा झाली आहे आणि तुम्हाला तोंडवर करून शहाणपणा शिकवतेस. जानकी ऋषिकेशला दवा मलम करत असते. ऐश्वर्या म्हणते तुझी जी ही नाटकं आहेत ना ती आधी बंद कर आणि माझ्या होणाऱ्या नवऱ्यापासून लांब राहा. माझ्या होणाऱ्या नवऱ्याला लागले आणि तू माझ्यासोबत वाद घालतेस. ऐश्वर्या पुढे येते, जानकीच्या हाताला धरते आणि तिला बाजूला सारते. ऐश्वर्या म्हणते माझ्या होणाऱ्या नवऱ्यावर तुझी सावली सुद्धा पडू द्यायची नाहीये मला. आणि त्यावर जानकी म्हणते काय बोलतेस, जरा बोलताना भान ठेव. आणि त्यावर ऐश्वर्या म्हणते काय भान ठेवायची वगैरे गरज नाहीये, माझा होणारा हा नवरा आहे. ऐश्वर्या ऋषिकेशला म्हणते तुम्ही इथे बसा हा, मी तुमच्यासाठी मलम घेऊन येते. ती आतमध्ये जाणार तोच जानकी तिचा हात पकडते आणि म्हणते मी आहे ना इथे, जे काय करायचं ते मी करेल. ऐश्वर्या म्हणते माझ्या होणाऱ्या नवऱ्याला तू कशाला मलमपट्टी करशील ग. आणि जानकी म्हणते तो माझा नवरा आहे. आणि ऐश्वर्या म्हणते होता, आता तुमचा डिवोर्स झालाय आणि ते पेपर कोर्टात सबमिट झालेत, कळलं ना. हे ऐकून आई डोक्याला हात लावते. ऐश्वर्या म्हणते लवकरच तुमचा डिवोर्स होणार आहे. आणि सौमित्र म्हणतो अजून झालेला नाहीये डिवोर्स. ऐश्वर्या सुमित्रा आईला म्हणतात आई अहो बघा ना हे काय चाललंय, आता ह्यांचा डिवोर्स झालाय की नाही ते काय मला माहिती नाही, मी ऋषिकेशला मलम लावणार म्हणजे लावणार. आणि जानकी म्हणते ऋषिकेशला, आणि तोच ऋषिकेश म्हणतो हे बघा शांत व्हा, दोघेही शांत व्हा. ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी लावू दे तिला मलम, माझी सेवा करायला ती एवढा आटापिटा करतीये ना. आणि रडवेलं तोंड करून जानकी ऋषिकेशकडे पाहते. ऋषिकेशचा हात धरून ऐश्वर्या ऋषिकेशला वर नेत असते. जानकी मध्येच असते, ती मध्ये बाजूला हो, बाजूला हो. आणि ऐश्वर्या जानकीला धक्का देऊन बाजूला करते. सगळेजण जानकीकडे पाहत असतात. जानकीचं सांत्वन करायला अवंतिका तिच्या जवळ पोहोचते. आणि इकडे लताबाई दचकून उठतात. मायाला हाका मारत माया, माया अगं कुठं आहेस तू. माया घाबरून पळत येते आणि म्हणते काय झालं काकू. लताबाई घाबरलेली असते आणि म्हणते अगं कुठे गेली होतीस तू. आणि त्यावर माया म्हणते मी इथंच होते बाथरूम मध्ये, तुम्हाला काय हवंय का. माया विचारते काय झालं, का घाबरलायत का तुम्ही. आणि त्यावर लता म्हणते हो तसंच झालं, मला एक क्षणासाठी असं वाटलं की तू मला सोडून गेलीस. आणि माया म्हणते अहो पण तुम्हाला असं का वाटलं. लताबाई म्हणते अगं एकटेपणाची भीती वाटते आता, आधी एकटी होते तेव्हा बरं वाटायचं, जेव्हापासून मी माझ्या लेकीकडे गेले तेव्हापासून मला माणसासोबत राहावंसं वाटतंय, तेव्हापासून हा एकटेपणा नकोसा वाटतो ग. तू आहेस, दोन्ही मुली माझ्या नाही का. लताबाई म्हणते काय ग तुम्हाला कधी सोडून तर नाही ना जाणार. आणि त्यावर माया म्हणते नाही, मी तुम्हाला कधीच सोडून नाही जाणार. माया पुढे म्हणते मी जर एखाद्याचा हात धरला ना, असा घट्ट धरते की त्याची इच्छा जरी झाली ना सोडायची तरी मी सोडत नाही. हे ऐकून लताबाई खळखळून हसतात. लताबाई हसत हसत म्हणतात बापरे याला काय म्हणावं, प्रेम की धमकी. आणि माया म्हणते धमकी, प्रेमाची धमकी. आणि इकडे ऐश्वर्याने ऋषिकेशला रूम मध्ये आणलेलं असतं, त्याची दवापट्टी करत असते. ऋषिकेश हात बाजूला काढून घेतो. ऐश्वर्या त्याच्याकडे पाहते आणि जबरदस्ती त्याचा हात धरते आणि म्हणते मला सांगा तुम्ही त्या माणसाला कुठे बघितले. आणि त्यावर ऋषिकेश म्हणतो जास्त हुशारी करू नकोस ऐश्वर्या, तुला चांगलंच माहितीये तो माणूस कोण होता. आणि ऐश्वर्या म्हणते मला माहितीये, काही काय बोलताय. ऋषिकेश म्हणतो तो तुलाच भेटायला आला होता ना. आणि ऐश्वर्या म्हणते मला कशाला भेटायला येईल. त्यावर ऋषिकेश म्हणतो ते तुलाच माहिती, ते तू का सांगशील आम्हाला नाही का, स्वतःच्या हाताने स्वतःचा पितळ का उघडं पाडशील. ऐश्वर्या म्हणते तुम्ही काही काय बोलताय, त्या माणसाचा माझा काय संबंध आहे, मी त्याला ओळखतही नाही आणि तुम्ही माझ्यासोबत त्याचं नाव जोडताय. ऐश्वर्या म्हणते जानकीने त्याला पाहिलं, ती पळाली, त्याच्या मागे तुम्ही पळालात हो की नाही. तिच्या मागे मागे जर राहिलात ना तर असंच होईल आणि माझ्या मागे जर राहिलात ना तर फायद्यात राहील. ऋषिकेश म्हणतो मला माझा फायदा तोटा चांगलंच कळतं. ऐश्वर्या तिची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत असते आणि ऋषिकेश म्हणतो ए बस कर ग, बस कर तुझी नाटकं. आणि सगळ्यात महत्वाचं हा भोळेपणाचा आणूच नको तू चेहऱ्यावर, शोभत नाही तुला ते. ऋषिकेश म्हणतो आम्हा सगळ्यांना माहिती की हे सगळं कारस्थान तुझंच आहे आणि तूच त्या माणसाला काहीतरी करायला इथं बोलवलं होतंस हो ना. ऐश्वर्या मोठ्या ॲटिट्यूडने ऋषिकेशला म्हणते
अहो मला जर काय करायचं असेल ना तर मला कोणाची मदत घ्यायची गरजच नाही आहे. ही ऐश्वर्या स्वतः सगळं करायला समर्थ आहे. तुम्ही आता हेच बघा ना, तुम्ही सगळे माझ्यासमोर झुकलात, मी तुम्हाला लग्नाची अट घातली आणि तुम्ही माझ्यासोबत लग्न करायला तयार देखील झालात. म्हणजे ज्या बाईवर तुम्ही जीवापाड प्रेम करतात तुम्ही तिला डिवोर्स दिला. ऋषिकेश रागात उठतो आणि उभा राहतो आणि म्हणतो, माझ्याशी जास्त बोलू नकोस ऐश्वर्या, मी गप्प आहे याचा अर्थ असा नाही की मी काही सहन करेल. ऐश्वर्या म्हणते, हो हो, इतका राग बरा नव्हे ऋषिकेश, चला बसा इथे, मी मलम लावून देते, बसा. ऋषिकेश रागाने ऐश्वर्याकडे पाहत असतो आणि ऐश्वर्या त्याला बसा बसा म्हणत असते. एक धक्का देते आणि ऋषिकेशला पलंगावर पाडते. ऐश्वर्या ऋषिकेश जवळ जाऊन बसते आणि म्हणते, लागले ना तुम्हाला, मग नुसती उठाठेव करू नका. ऐश्वर्या पुढे म्हणते, तुम्ही जर असंच वागलात ना, मी जो त्रास देईल ना, या त्रासापेक्षा तो त्रास खूप डेंजरस असेल. पण खरं सांगू का, मी एक ठरवले, मी तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही. आता लग्न होणार आहे आपलं, मी होणारी बायको आहे तुमची, म्हणून बायको या नात्याने मला बिलकुल तुम्हाला त्रास द्यायचा नाही. तुम्ही जर माझ्यावरती असंच ओरडत राहिलात ना तर तुमचा आवाज कसा बंद करायचा हे मला चांगलंच माहिती. ऐश्वर्या म्हणते, चला मलम लावून घ्या. आणि ऋषिकेश म्हणतो, नाही, मला तुझ्याकडून मलम लावून घ्यायचा नाहीये. ऐश्वर्या म्हणते, तुम्ही माझ्याकडून का मलम लावून घेणार नाहीये? त्या जानकीच्या हातून हळद लावून घेता आणि माझ्याकडून मलम नाही लावून घेणार? ऋषिकेश ऐश्वर्याकडे पाहत असतो आणि ऐश्वर्या म्हणते, काय झालं? तुम्हाला काय वाटलं तुम्ही तुमच्या जानकीच्या रूममध्ये जाऊन तिच्या गालाला हळद लावणार आणि मला कळणार नाही? हातातलं मलम फेकून देते आणि म्हणते, आता चला माझ्या गालाला हळद लावा. ऐश्वर्या तिथली वाटी उचलते आणि म्हणते, लावा, हळद आहे ना आपली, आज हळद आहे आपली, लावा पटकन, असं म्हणून ती गाल समोर करते. मैत्रिणी, तिन्ही भावाची हळद हिला लागली आहे, बघा कशी कशी ती. सौमित्राला पण तिने असंच केलं होतं, आठवतंय ना? असं, चला आपण कंटिन्यू करूया. ऋषिकेश म्हणतो, काही झालं तरी मी माझ्या हाताने तुला हळद नाही लावणार ऐश्वर्या. ऐश्वर्या ऋषिकेशचा हात धरते, वाटीत घालते आणि त्या हाताने हळद स्वतःच्या गालाला लावून घेते आणि म्हणते, लावली ना तुमच्या हातची हळद माझ्या गालाला? ऋषिकेश उठून जायला निघतो आणि ऐश्वर्या म्हणते, थांबा थांबा, आपण सेल्फी काढूया. ऋषिकेश म्हणतो, काही गरज नाही. ऐश्वर्या म्हणते, जानकीच्या आईचा फोटो भिंतीवर बघायचा. ऐश्वर्या मोबाईल घेऊन ऋषिकेशच्या पुढे बसते आणि म्हणते, स्माईल. ऋषिकेश तिकडे तोंड करतो आणि म्हणते, स्माईल. परत म्हणते, अहो स्माईल. ऐश्वर्या ऋषिकेशला फोटो दाखवत म्हणते, सी किती क्यूट आलेत ना फोटोज. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत. जानकी ऋषिकेशला विचारते, तो माणूस कोण होता, काय वाटतं तुम्हाला? आणि ऋषिकेश म्हणतो, सयाजी विखे पाटील. आणि इकडे जेलमध्ये ऐश्वर्या तिच्या बापाला मिठी मारते. तो नितीन पवार, सौमित्र, जानकी आणि ऋषिकेश येतात. जानकी म्हणते, इतके नाटकं करतेस ना, मग हे कुठलं नाटक आहे? मैत्रिणी, असेच नवनवीन आणि फुल अपडेट पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा. भेटूया आपण उद्याच्या भागात. बाय बाय, टेक केअर. आणि टीव्हीवर ही मालिका नक्कीच पहा, खूप छान आहे.